आता आपण आलेलो आहे मोहित मोठे यांच्या गोशाळेमध्ये. त्यांनी नुकतीच आता चालू केलेली आहे गोशाला. साधारण आपल्या इथे किती गायी असतील? ह्या आपल्याकडं मोठी 8 गाई आहे. 8 गायी आणि 4 खोडं. ही 4 खोडं का? 4 खोडं आहे. ही 5 खोडं तशी. ही साधारण किती महिन्याची? हे 2 महिन्याची. 2 महिन्याची. बरं, आता आपण जात आहे पुढं देशी गायला बघतो. ही गाय कुठली जातीची? ही देशी गाय खाते. देशी गाय का? गावरान गाय. गावरान ही पण गावरान गाय. ही जर्सी गाय आहे. मी शेण गोळा करते. त्याच्यामध्ये काय करतो तुम्ही? काय गौऱ्या करणार आहेत, धूपकांडीसाठी वापरतो मी. दुकानीसाठी वापरतो. हं. असं दिवसभरात किती किलो काय किलो किंवा काय एक 150 गौऱ्या होतात तयार दिवसभरात? हां. 100-200 दिवे, धूपकांडी, त्याचे वेगवेगळे शेण आम्ही प्रत्येक ह्याच्यासाठी म्हणजे प्रोडक्टसाठी वापरतो. प्रोडक्ट करता येईल. हां, अगरबत्ती, धूपकांडी. ही कुठली गाय? हे खिलारी गाय आहे. मॅडम तुम्ही काय करताय तिथं? बरं, काय करताय गोमूत्रपासून? त्याचं लिक्विडमध्ये आपण खत बनवणार, त्यामध्ये ते अजून काय काय त्याचा उपयोग आहे त्याचा? झाडांसाठी त्याचा उपयोग करतो. बरं, लिक्विड स्वरूपात. आता याच्यामध्ये काय हे काय तिचं चारा आहे. चारा आहे का? कशापासून बनवलेला आहे? हा आपण वाड्यापासून बनवतो. वाड्यापासून. ऊसाचं वाडं का काय? ऊसाचं वाडं, परत अजून ज्वारी वगैरे असतील ते कापलेलं असतील त्याच्यापासून आपण हे बनवतो. वाडं कुट्टी बनवतो. ह्या अशा गवऱ्या बनवतो आपण. या अशा पद्धतीचे का? हां, आता ओल्यात. या आता ओल्या गौऱ्या आहेत. या आता तुटली माझ्या हातून. नाही ठीक आहे. ती तिकडं काढलेलं आहे. तिकडे हे काढलेलं इथं तुटलेल्या आहेत ना. हे दिवे, हे असे दिवे बनवता का तुम्ही? हो तसे दिवे. त्याच्यामध्ये आपण धूप टाकतो आणि वरती कापराची वडी ठेवतो. आणि ते संध्याकाळी 6 वाजता आपण हे शेणाचे दिवे, जसे की आपण 6 वाजता दिवे लावतो, धूपकांडी लावतो, धूप लावतो. तर त्याच्यासाठी हे सर्वोत्कृष्ट. म्हणजे याच्यामध्ये आपण तेल टाकून हे करतो का? तेल नाही, त्याच्यामध्ये आपण धूप टाकतो. धूप आणि वरतून कापराची वडी, जेणेकरून हे पूर्ण शेणा जी आहे त्याच्यामध्ये कुठलेच आपण हे केलेलं नाही, केमिकल वापरत वापरत नाही. हे फक्त प्युअर शेणाचं आहे, जेणेकरून मच्छर वगैरे संध्याकाळी 6 वाजता येत नाही. अशा प्रकारे आपण गौऱ्या बनवतो. हे काय केलेलं तुम्ही? ह्याच्यात काय करता? हे आमचं शेणखत आहे. त्याच्यामध्ये आम्ही राख, शेण, झाडाचा वाळलेला पाला तो सगळा कुस्करून याच्यामध्ये टाकतो. आणि त्याला झाडांसाठीच हे मोठं खत आहे. हे की मोठ्या झाडांसाठी वापरलं जातं. ह्याला चाळून आपण छोटं खत केलं जातं. ते छोट्या झाडं म्हणजे की घरामध्ये फार्मिंग करता, गच्चीवरती वगैरे किंवा घरातली झाडं असतात त्याच्यासाठी आपण एक छोटं खत वापरतो. हे मोठं खत आपल्या बाहेरचं गार्डन. काय मॅडम काय करतात? हे खताचं काय करतं? माती चालून काय करतं? ते खतामध्ये मिक्स करायचं. मग हे काय करतं नंतर परत? इथं टाकतायत का? हो, अशी? हो. बघ मला चालतं ते का? थोडी द्या, जास्त देऊ नका, जपायला पाहिजे. अरे वा, हे खतात टाकताय तुम्ही? हो. आणि ह्याचं काय करताय? बनवताय खतामध्येच प्रोडक्टमध्ये काय प्रोडक्ट काय करताय आपण? खत आपण तयार करणार आहे त्याच्यातनं, जे की घरातलं जे घरामध्ये तुम्ही कुंड्या लावता तर त्याला आपण मोठी दगडी त्या कुंडीमध्ये टाकू नाही शकत, म्हणून आपण त्याच्यासाठी बारीक खत करतो. हे काय हे मिक्स केलं का? हां, त्याच्यामध्ये ती राख मिक्स करतो आपण. राख, परत अजून झाडाचा वाळलेला पाळा वगैरे हे सगळं मिक्स करतो त्याच्यामध्ये. हे अशा प्रकारे आपण दूध काढण्यासाठी हे असं शेण आहे, प्युअर शेण आहे, त्याला मिक्सरमधनं बारीक केलेलं आहे आणि ते बारीक करून धूपकांडी कशी बनवतात? म्हणजे काय ह्याच्यामध्ये आपण रसायन काही वापरणार. हे प्युअर आपलं शेण खत? हो, हे सगळं हे पूर्ण शेणाचं आहे वाळवलेलं. आपण हे पूर्ण शेण खत वाळवलेलं बारीक चाळून मिक्सरमध्ये घेतलेलं याच्यापासून हे धूपकांडी बनवतात.
त्याच्यामध्ये आपण कोळसा आणि तांदळाचं पीठ टाकून तूप टाकून त्याच्यापासून दूधकांडी बनवतो. आत्ताच आपण फिरून आलेलो आहे रोहित सरांच्या गोशालेतून. त्यांनी आत्ता चालू केली गोशाला. त्यांचे सगळे मित्रपरिवार गोशालेत व्यवस्थित काम करत आहेत. हीच ती गोशाला. रोहित सर, तुम्ही गोशालेबद्दल व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अशीच तुमची गोशाला व्यवस्थित पुढे चालू राहू द्या आणि यात वाढ होऊ द्या. धन्यवाद सर.